सांगलीचा बिहार होऊ देऊ नका. पालकमंत्री साहेब, आता तरी ॲक्शन मोडवर या. लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांचा पालकमंत्र्यांना संतप्त सवाल. गुन्हेगारांचा तात्काळ एन्काउंटर करण्याची केली मागणी. सांगली, आमच्या शांत आणि सुजाण सांगलीला कोणाची नजर लागली आहे? सांगलीमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे पुरते धिंडवडे निघाले असून निष्पाप नागरिकांचा नाहक बळी जात आहे. गुन्हेगारांना आता प्रशासनाचा किंवा पोलिसांचा कोणताही डर राहिलेला नाही, अशा अत्यंत तीव्र शब्दांत लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी सांगलीतील बिघडत्या सुरक्षेवर चिंता व्यक्त केली आहे. तसेच सांगलीचा बिहार होऊ देऊ नका, असा थेट इशाराही त्यांनी प्रशासनाला दिला आहे. सांगलीत गेल्या काही दिवसांत वाढलेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर मनोज भिसे यांनी थेट जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना आणि पोलीस प्रशासनाला धारेवर धरले. ॲक्शन मोडवर या, केवळ कोरड्या बैठका नकोत. पालकमंत्र्यांना जाहीर आव्हान देताना भिसे म्हणाले की, माननीय पालकमंत्री महोदय, आता केवळ कोरड्या बैठका घेऊन वेळकाढूपणा करू नका, तर प्रत्यक्ष आणि कठोर कारवाई करून ॲक्शन मोडवर या. जर प्रशासनाला जनतेची सुरक्षा खरोखरच महत्त्वाची वाटत असेल, तर निष्पापांचा बळी घेणाऱ्या अशा नराधम गुन्हेगारांचा तात्काळ एन्काउंटर करा. सांगलीकरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक संपल्यामुळे सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. सांगलीची ओळख एक शांतताप्रिय जिल्हा म्हणून आहे, परंतु सद्यस्थिती पाहता नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे प्रशासनाने कोणतीही हयगय न करता तातडीने पावले उचलावीत आणि सांगलीकरांना सुरक्षिततेची हमी द्यावी, अशी जोरदार मागणी लोकहित मंचच्या वतीने करण्यात आली आहे. सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी मी प्रमोद चिनके, सांगली. सांगली आणि महाराष्ट्रातील अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण घडामोडींसाठी आमच्या सम्यक महाराष्ट्र न्यूज चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.